तर हे गाईज नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग होऊन आता आफ्टरनून आली. साधारण 3 वाजत आहेत दुपारचे. आणि आणखीन माझी आंघोळ नाही झालेली, कारण की आंघोळीचा प्लॅन ठरला होता माझा जायचा, पण काही कारणानुसार काम आल्यानंतर मी ड्रॉप केलेलं आहे. आणि आत्ता आणखीन एक काम आलेलं आहे. पप्पाचा कॉल आला होता की आपलं एक कुरिअर येतं आहे, ते घेशील. पण त्या कुरिअर मला अजून काय आला नाही आहे. खाली येऊन तर बसलेलो आहे, बघूया आता कधी येतो आहे, काय येतं आहे. हां, आणखीन एक की नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. काल पहिला दिवस झाला आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. आणि दुसरी गोष्ट अशी होती की प्रत्येकाच्या घरी देवी बसते. अरे यार काय मच्छर उसको सांस तो लेने देवे. हां, प्रत्येकाच्या घरी देवी बसते, असे आमच्याही घरी देवी बसते. तर तुम्हाला मी लांबूनच दाखवतो, कारण मी आंघोळ नाही केली, दॅट्स वाय. हे अशा पद्धतीनं ही दुसरी माळ आहे. मे बी सकाळची पानाची होती, आज झेंडूच्या फुलाची माळ आहे. तर अशी आमच्या इथं हे बसते देवी. एवढ्या वेळात शपथ एवढा जेवढा टाईम लावला ना या कुरिअरवाल्यांनी, तेवढ्या वेळामध्ये माझी एक नंबर अशी आंघोळ झाली असते. आणि सकाळी मी आय थिंक उठल्याच 10-10:30 वाजताच मी आंघोळ करायला गेलोच होतो. म्हणजे असं जाणार म्हणजे जेवढं मला काहीतरी कोणीतरी हाक मारला, आणि मे बी मम्मीनंच हाक मारलं होतं. त्याच्यानुसार त्यामुळं हे राहिलेलं आहे आंघोळीचं. आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने आता म्हटलं की आंघोळीला जाऊ, तेवढ्या पप्पाला म्हणाला की अरे आपला असा घ्यावं लागणार आहे भाई आपल्याला. आणि तो आता अर्धा तास झालं मी तर खाली वाट बघतोय, आणि तो बोला की येतोय. तुम्हाला हे पाठीमागचं एक बॅकग्राऊंड म्युझिक ऐकत असाल, काहीतरी गाणे ते आमच्या आजी बहिणी लावलेले आहेत. त्याच्या रूममधून थोडा आवाज येतो बाहेर. एवढं जास्त होतं भयंकर जे म्हणतो ना त्या लेवलचं ऊन आहे. आणि त्याला तर हा कुरिअरवाला यार दे. आता मॅक्सिमम एक 10-15 मिनिट वाट बघणार आहे, आणि मी पण मध्ये जाऊन आंघोळ करून बसणार आहे. आता तो आला नसता नाही आला. आपण को खेळा भाई, आपण को खेळा. आई ए आई, त्यांना आल्यानंतर फोन कर मला. मी आंघोळ करतो तोपर्यंत. चला, ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस येईल, तोपर्यंत आपण मस्तपैकी आता आंघोळ करू, मग खाली जाऊ. काय विषय नाही, सुपला शॉट. तर मित्रांनो, आंघोळीला जायच्या अगोदर एक माझं तुम्ही गाणं ऐकून जावा. मी एक मस्तपैकी आता गाणं म्हणणार आहे ते. आणि खरंच मी प्रॉपर गिटार वाजवतो बरं का. ते कोणाला माहीत नसेल तर तुम्ही माहीत करून घ्या. अरे ये काठीनं घोंगड घेऊन द्या तर असा पांचटपणा करून झालेला आहे. आता मला खरंच जावं लागेल, कारण आंघोळ करण्यासाठी लवकर जावं लागेल. कारण की तो आता कुरिअरवाला आला आणि मी आंघोळीला गेलो तर मग सीन होऊन जाईल. त्यासाठी मला पहिल्यांदा आंघोळीला जावं लागेल. तोपर्यंत मी जातो आंघोळीला. तर मित्रांनो, आपली आत्ता आंघोळ झालेली आहे, ते पण एकदम एक नंबरमध्ये. तब्बल आंघोळ केल्यानंतरसुद्धा तो कुरिअरवाला काय अजून आलेला नाही. ठीक आहे, एवढ्या त्याला फोन केला, म्हणतो 15 मिनटात येतो, 10 मिनटात येतो. पण मला असं वाटत आहे की 1 ते 1.5 तास झालं तो आणखीन आलेला नाही. ठीक आहे, ही एक गोष्ट. आणखीन दुसरी गोष्ट की मला आज जगुसीमध्ये आंघोळ करायची होती. जगुसी हां, तर आज त्याच्यामुळं माझी ती आंघोळ राहून गेलेली आहे. जकुसीमधली आज माझी आंघोळ मिस झालेली आहे फक्त या कुरिअर बॉयमुळे.
ट्रान्सपोर्टवाले थोडीशी जरा त्याच्यामुळे असं मी किती मस्तपैकी अर्धा एक तास मस्तपैकी आंघोळ झाली असते माझी निवांत. आज त्याच्यामुळे मला थोडंसं पडदेशी करावं लागलं. जाऊ द्या, आता टाईम आहे थोडासा मला की आता मी थोडंसं रेस्ट करणार, झोपणार आहे. आत्ताच तर उठलो होतो ना, आता वापस झोपणार आहे. यास बॉय, आता थोडंसं झोपून भेटूया चहाच्या टायमिंगला. तर बघितलं का मित्रांनो तुम्ही किती मोठा स्कॅम होऊ शकतो माझ्यासोबत. म्हणजे मी आत्ता जस्ट असं झोपलोच होतो तेवढाच फोन आला पप्पांचा की अरे ते कुरिअरवाला आलेला आहे, तू खाली जा. आणि त्यासाठी मला खाली जावं लागणार आहे. म्हणजे मी किती मोठं सॅक्रिफाईस करतो माझ्या झोपेसाठी. आणि तुम्ही म्हणता ना काय काम नसतं काय नाही, अरे भाई हेच तर किती काम आहे दिवसभर, बघितलं का. हां, आता हेही माहीत नाही तो आता कधी येणार. पण पप्पाचा फोन आला की तू येतोय, जा. बघतो जाऊन कसा काय विषय आहे, काय म्हणतो भाऊ. आलेला आहे. तर तुम्हाला दिसत असेलच पहिल्यांदा मी कुरिअर घेतो मग तुमच्याशी बोलतो. तर सामान उतरून घेतलेलं आहे, ते कुरिअरची पावती काय असेल ते. तर आत्ताच आंघोळ केली, तर आता लगेच तुम्ही बघू शकता. त्यासाठी मी आंघोळ नव्हतो करत, पण आता काय पर्याय नव्हता. आंघोळ केलेली आहे, सामान उतरून घेतलेलं आहे. आणि सामान हे आहे तुम्ही बघू शकता. आणि घाम एवढा आलेला आहे की आंघोळचा काहीच फायदा नाही आहे. साधारण 10 मिनटं झाले असेल आंघोळ करून, 10 ते 15 मिनिट. आता त्यांना थोडंसं त्यांना आता थोडी पेमेंट करायचं आहे, त्यासाठी थांबलो आहे. पण तेच थोडं जर बाहेर गेलेत म्हणून त्यासाठी थांबलेलो आहे आता. हे बघू शकता पंचट काय माहिती ते काय असेल ते तुम्ही गेस करू शकता. आयुष्यभर एवढ्या लवकर वरती आलो आहे ना, एवढा जास्त खाली गरम होत होतं. म्हणजे गरम होत होतं म्हणजे याचा अर्थ की मी काम केलं म्हणा खाली जाऊन. ते बॉक्सेस उतरायला त्यांना मदत केली, कारण ते एकटेच होते आणि त्याच्यामुळं थोडंसं जरा गरम झालेलं आहे. आणि आत्ताच आंघोळ केली होती जस्ट, म्हणजे साधारण मला वाटतं एक 10-15 मिनिट झाले होते. असं मी झोपणार म्हटलं तर पप्पाचा फोन आला होता. कसं आहे ना भाऊ. आणि आता झोपायचं म्हणजे आता टाईम नाही, आता वाजत 5. ठीक आहे, म्हणजे आता 5 वाजता झोपायचं, उठायचं 6 वाजता. अरे लक्ष्मी घरात येते 6 वाजता, 5-6 वाजता. संध्याकाळी झोपू नये. ठीक आहे, तर खूप जास्त गरम होतं. थोडंसं मी शांत होऊन तुम्हाला आणखी आता भेटतो. तुमसे मिला ना रूपकी. मी दिसतो का रे? हां, दिसतेस की तू दिसतेस. काय म्हणतेस मग आजी? काय म्हणतेस कोण? तू? ती कोण आहे ती बाई? ही बाई एक आहे, आजीबाई आहे. आजीबाई, आजीबाई आहे. तू दिसतोयस का? अगं बाई जाऊ दे. ही आणि ही कोण आहे? ही कोण आहे? आम्ही आहे. हिरोईन आहे, हिरोईन. हिरवीन हिरवीन आहे का नाही, हिरवीन. तर मित्रांनो, आता मी आज मस्तपैकी गरमागरम चाय बनवायची. चाय तर चाय बनवायचं आहे आज माझ्याकडे आहे. पण कसं आहे, कॅमेरा त्याला कोण नाही आहे, त्यासाठी आईची वाट बघत आहे. आता आई येत आहे समोरून. खास म्हणाल काय हा पानचटपणा लावला या पोरानं, म्हणत असं म्हणू दे. कोणी काही म्हणा, काही फरक नाही पडत आपल्याला. ठीक आहे. कोणाशी बोलते, कोणी बोलते? तर मित्रांनो, आजीला एक मी प्रश्न करणार आहे, ते तिने उत्तर देते का बघूया. ठीक आहे. तर प्रश्न असा होता आजीसाठी. ठीक आहे.
मग चालेल चांगलं. हां तू इकडं बघ. हा तू 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 म्हणजे तू 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 मी नाही तू हा तू तू आम्हाला दिवाळीला कपडे घेऊन देणार आहेस. काय कपडे 75 years later. तुझ्या आईनं मध्ये मध्ये सगळ्याला उत्तर भेटलेलं असेल. सगळ्याला उत्तर भेटलेलं असेल की का लागा काय म्हणजे ती घेऊन देणार आहे का नाही ते तुम्हाला उत्तर भेटलं असेल. काय काय हा देणारीस का नाहीस. देणारा देणार. हे रेकॉर्ड झालेलं आहे आणि नाही नाही दिलं तर मी तुम्हाला सांगतोच दिवाळीमध्ये हिने कपडे घेऊन देते का नाही. ठीक आहे जा की तिकडं. कुठं जा की तिकडं. आईचा काय संबंध नाही तुझा संबंध आहे. कपडे तू घेऊन देणार आहेस. मी देणार आहे पण तिने देऊ द्यावं का. ती तिच्यावर ढकलू नकोस. आई काय घेऊन देणार आहे मला काय एक आहे ना, सहा पाहिजे. मग सहा ना तुलाच म्हणाला मी पण. तर तुम्हाला मी सांगतोच भेटतंय का नाही कपडे दिवाळीमध्ये. ठीक आहे तर आज चहा बनवायचा होता मला पण चहा मला पातेलं सापडलं नाही. चहाचं भांडं सापडलं नाही म्हणून मग मी तिथे येऊन थांबलो. म्हणलं हिचा फोन कट झाल्यानंतर तुला विचारावं पातेलं कुठे. मी काय म्हणलं पण मी फ्राकत बसले की बाबा आता हे चहा येईल मग येईल म्हणून आणि ते येऊन बघते तर अगं मी चहाचं भांड ओळखलं पण मला सापडलं नाही म्हणून मग मी तुझ्या फोन कट होण्याची वाट बघितली. ते काय तुझं चहाचं भांड काय सापडलं नाही. मग जाऊन मग म्हणलं वर जाऊन चहा गेला काय नाही चहा गेला. काय नाही मला एक दिवस असा येईल तू नुसतं बसून खाशील. फक्त त्या एक दिवसाची वाट बघ. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. केलं म्हटलं पण त्या एक दिवसाची वाट बघावं लागेल तुला. रेकॉर्ड करून ठेव जसं ते आधीच रेकॉर्ड केलेलं ते करून ठेवते. सांगू का मित्रांनो कसं आहे. होय आता आपण एवढा राजा माणूस थोडं चांगलं होत. आपण असं पण छान दिसतो का चांगलंच आहे आपण. तर मित्रांनो आपण राजा माणूस आहे घरातला. आता थोड्या वेळात साधारण 5 मिनटात 5 पण नाही 2 ते 3 मिनटामध्ये आपल्याला इथं बसून कप येईल चहाचा. तुम्ही बघत राहा. अरे हीच मम्मीचाच फोन आलेला आहे. तुम्हाला बोलण्याच्या माझ्या मम्मीचा फोन कट झालेला आहे. त्यांना वापस फोन करतो बघतो. ती राजा माणूस मी नाही आज कारण आता ती म्हणाल मला की चहा. हां बोल. मला वाटलं इकडं आणशील चहा. फोनच कट करून टाकला. राजा माणूस बिना कामाचा हे झालेला आहे. ओप्स किती काळा दिसतो मी. थोडं वाढवावं लागेल ह्याला तर मग घोडा दिसेल. ठीक आहे. अगं मला वाटलं तू चहा आणून देशील. हां तुला चहा आणून द्यायला काय झालं होतं. मी चहा बनवत होतो पण मला सापडलं नाही ना ते. अरे म्हणजे मला तू पचका केली सगळ्यांसोबत. मित्रांनो या चहा प्यायला. पहिला चहा पितो मग बोलतो तुम्हाला. आता आईसाठी सरप्राईज. कम ऑन गाईज कम ऑन. म्हशी जाईन गाईज कम ऑन म्हशी जाईन. आजचा विषय हरळ. त्याच्यामध्ये काय असेल सांग. काय माहिती आहे का. नाही माहित. खरं सांग. कुठं बोलायली. नाही खरंच माहित काय? नाही मला काय ते कोण ऑर्डर केलेली. हा ऑर्डर कोण केलं. ते अनुपच्या पप्पांनी ऑर्डर केलं. अरे वा. तुला विचारूनच केलंय ना ऑर्डर. नाही ना. वा वा.
तर मित्रांनो ही आहे मी तुम्हाला अनपॅक करताना व्हिडिओ दाखवतोच पण तोपर्यंत बघून घ्या ठीक आहे. आणि ही मदर तेरेसा. चला इकडून चला. मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं आय थिंक थोडंसं ISO आहे ना ते थोडंसं वाढलं होतं आणि वाईट झालं असणार आहे हे आमच्या मदर तेरेसाला नाही करता आलं तर थोडं समजून घ्या. मी दिसत असेल तर लईच गोरा दिसत असेल अफाट सोन्यासारखा गोरा दिसत असेल आणि आमच्या ठीक आहे. काळजीचं जरा. कारण की ते थोडंसं जरा ज्यांना आवळे खाण्याची खूप इच्छा आहे त्यांनी प्लीज मला DM करू शकता ठीक आहे. त्यांना DM केला देखील नाही भेटणार असं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे आवळे किरकोळ गोष्ट बाजारात असे पडलेले म्हणून तुम्ही असं पाहिजे म्हणून करू नका तुम्हाला आवळे वेगळे भेटणार नाही आहेत आणि भेटणार पण नाही आहेत पण घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे. तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं आवळे काढून घाम आलेला आहे ओके. आणि हे आमची आजी का बरं पुसू दे की पुसलं की आता किती पुसते आता तर आवळे काढून झालेलं आहे हे आता ही शिडी ठेवतो मध्ये ठीक आहे. तुम्हाला दाखवतो किती आवळे काढले असतील मी एकट्या वाघाणी हे बघा एवढ्या आवळे फक्त एकट्या वाघाणी काढले ठीक आहे. हां आवळ्याच्या झाडात वाघ चालला होता न कुठे व्हायचं याला कुठे व्हायचं ह्याला ना घरात ठेवायचं. अगं घरात कुठं चल ना दाखव. एवढ्या स्लो मध्ये नको बोलूस खाली पडलं घेऊन ये. वाघ कसा बघा 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 वाघ बघा वाघ बघा. अगं, तू शांत बस. बघ. पाठीमागचं दिसत नाही ना? नाही दिसत. येड्याने करते. तुला दिसत आता आई? चल येड्याने. तर मित्रांनो आता तुम्हाला थोडंसं मध्ये घ्यायचं काळं दिसेल पण ती थोडंसं जरा आता आई आहे ना तुला करता येणार सो पायऱ्या चढतोय मला पायाला लागलं. आवळ्याचं टोपलं घेऊन वाघ आणि पायऱ्या चढतोय. लोक म्हणते हां मुलं काय कामाचं नाही हां पण मुलं ना खूप कामाचे असतात. हां त्यांच्या मनात आलं ना खूप काही करू शकतात मुलं. मला येत नाही लोक हां पण मुलांच्या मनात येत नाही. तर तुम्हाला ही किस्सा माहीत असेल ही काय माहिती आहे का तुम्हाला हे बघू शकता सातशे बोलते पब्लिक हे बघू शकता हे बघू शकता. आता हे झुंबरचा कार्यक्रम ठीक आहे. ह्या झुंबरचा कार्यक्रम मी तुम्हाला निवांत सांगतो हे नेमकं काय झालं आहे ठीक आहे. ह्याचा विषय झाला आहे खूप मोठा सगळं तुटलं दिसतं का तुम्हाला विचारचं सगळं विषय हार्ड झाला आहे भाऊ. सोपं नाव माय. तर आलेलो आहे रूममध्ये आता खूप घाम आलेला आहे सुद्धा सध्याला मी थोडा फ्रेश होतो लगेच भेटतो. तर मित्रांनो आपण फ्रेश होऊन सगळं झालेलं आहे आणि आपल्याला आता ब्लॉग हा एंड करायची वेळ आलेली आहे. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.